हॅलो. आता आपण बघूया विण दोघांतही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. या मालिकेत आपल्याला बघायला भेटते की सुवर्णप्रधान प्रोग्राम सुरू होत असतो तेव्हा स्वानंदी आणि समर प्रोग्रामला बसतात. इकडे आनंद हार आजीकडे द्यायला जातो तेव्हा आजी बोलते, हो मी तुला सांगणारच होते, गडबडीत राहूनच गेलं. तेव्हा आनंद निकिताला बोलत असतो की ह्या काकू अशा काय आहेत, आधी बोलतात की हार तिथे टेबलवर ठेव आणि आता बोलतात की नाही बाबा आजींकडेच दे म्हणून. तेव्हा निकिताही बोलते की जाऊ दे रे, तू लक्ष नको देऊ, तुला चार्जर हवं होतं ना, तर थांब मी देते तुला म्हणून. तेव्हा आनंद ते चार्जर घेतो आणि तो हार आजीकडे द्यायला जातो. आजी पूजेसाठी तो हार ठेवायला देतात गुरुजींकडे. पूजा सुरू होते. समर आणि स्वानंदी पूजेला बसतात. तेव्हा पूजेनंतर एक एक करून त्या बॉक्समधले दागिने हे स्वानंदीच्या ओटीमध्ये सगळ्यांना टाकायचे असतात. सुवर्णप्रधानाचा कार्यक्रम काय असतो हे आदिरा आजीला विचारत असते की प्रोग्राम सुरू होण्याच्या आधी आधी आजी सांग ना की हा प्रोग्राम काय असतो म्हणून. तेव्हा आजी प्रोग्रामचं महत्त्व समजून सांगते की सुवर्णप्रधानाचा कार्यक्रम म्हणजे पारंपरिक आपल्या परंपरेनुसार आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी हे दागिने बहाल करायचे असतात. जसं की माझ्या सासूने मला दिले, मी माझ्या सुनांना दिलेलं, आता माझ्या नात सुनेला द्यायची वेळ आली म्हणून. तेव्हा एक एक करून ते दागिने पहिले आधिरा येते. आधिरा दागिना स्वानंदीच्या ओटीमध्ये टाकते आणि मस्त फोटो काढते. एक एक करून आधिरानंतर आजी निकितालाही बोलवते. निकितानंतर मल्लिकाची मैत्रिणी येते. आता आजी अर्पिताला बोलवते. अर्पिता जाते. अर्पिताला पहिले तर रागच येतो. ती जाते आणि त्या बॉक्समध्ये दागिनेच नसते. तिथून तर खरा ड्रामा सुरू होतो. तर अर्पिता सरळ उठते आणि बोलते की आजी येथे दागिनाच नाही आहे म्हणून. आणि जो दागिना द्यायचा आहे, मेन दागिना, तो परंपरागत दागिना आहे आपला. तेव्हा आजी बोलते, अगं कसं काय बोलतेस, नीट बघ ना, असेल तिथेच कुठेतरी. तेव्हा मल्लिका मुद्दामच बोलते की अप्पी काही पण काय बोलतेस तू, अगं तू परंपरेचा दागिना आहे ना, असं कसं कुठे जाणार आहे, तू बघतच नाही बरं का, आणि इकडे मी बघते म्हणून. तेव्हा अर्पिता मल्लिकाकडे बॉक्स घेऊन जाते. मल्लिका दागिना शोधत असते. तेव्हा बोलते खरंच नाही तो दागिना. तेव्हा सगळे लोक कुजबूज करायला लागतात. तेव्हा मल्लिका बोलते, आनंद बाळा तू दागिने आणायला गेला होतास ना. तेव्हा आनंद बोलतो की हो मी आणायला गेलो होतो, पण तेव्हा मी सगळे दागिने चेक केले आणि दागिने होते सुद्धा. तेव्हा मल्लिका बोलते की हो बाळा, पण हा पारंपरिक दागिना आहे, हा असा कसा कुठे असू शकतो, म्हणजे सोनाराकडे राहून गेला आहे का, आपण त्यांना विचारायचं का. तेव्हा आनंद बोलतो की मलाही ते कळत नाही आहे, पण मी आणले तेव्हा सगळेच दागिने आणले आणि मी लिस्टही चेक केली होती म्हणून. तेवढ्यात समर बोलतो की जास्त पॅनिक व्हायची गरज काही नाही आहे, एक मिनटं मी सोनाराला फोन करतो. तेव्हा समर सोनाराला फोन करतो आणि बोलतो की मी राजवाडे बोलतो आहे. तेव्हा सोनार त्याला समरला सांगत असतो की हा राजवाडे साहेब, तुमचे दागिने सगळे भेटले ना. तेव्हा समर बोलतो हो त्याबद्दलच मला बोलायचं आहे की आमचा एक दागिना कलेक्ट करायचं राहून गेलं आहे. तेव्हा सोनार बोलतो की अहो सर, पण मी सगळे दागिने दिले, तुमचे ते कोणी आनंद साहेब आले होते ना, त्यांच्याकडे मी सगळे दागिने दिले आहेत म्हणून. तेव्हा समर फोन ठेवून बोलतो की ते सांगतायत की सगळे दागिने दिले आहेत म्हणून. तेव्हा समर बोलतो की पण तरीही जास्त पॅनिक होऊ नका, इथे कुठेतरी पडला असेल, आपण बघूयात म्हणून. तेव्हा सगळे दागिने शोधायला लागतात. इकडे तिकडे शोधत असतात. तेव्हा खरा डाव हा अंशू टाकतो. अंशू सरळ बोलतो की बस झालं. तेव्हा आनंद दागिने शोधत असताना अंशू सरळ त्याला पकडतो आणि बोलतो की आनंद दादा बस झालं आहे, तुम्ही दागिने घ्यायला गेला होतात ना. हे बघा समोर दादालाही माहिती आहे की तुम्हाला पैशांची खरंच गरज आहे आणि आमच्या पारंपरिक दागिन्याची किंमत 25 ते 20 लाख, 25 ते 30 लाख आहे आणि तुम्हाला पैशांची गरज होती, तर प्लीज तुम्ही आमचा दागिना आम्हाला परत द्या. तुम्ही समरदादाकडे पैसे मागा, समरदादा तुला देईल. तेव्हा मल्लिका बोलते की हो आनंद, हे बघ, आम्हाला 30 लाख म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी रक्कम नाही आहे, पण तरीही तो पारंपरागत दागिना आहे आणि तो आमच्यासाठी खूप मोठा आहे म्हणून. तेव्हा अंशू ओरडत असतो. तेवढा समर बोलतो की अंशू तुला तोंड सांभाळून बोल, तुला सांगितलं आहे की माझ्या मित्राशी अशा भाषेत बोलायचं नाही. तेव्हा अंशू बोलतो का बोलायचं नाही दादा, सांग ना का बोलायचं नाही. जेव्हा मी बोलतो माझ्यावर सगळे बोट करतात तेव्हा चालतं, आणि आता मी लॉजिकली बोलतोय तर तुम्ही मलाच गप्प करताय. तेव्हा अंशू सरळ सरळ आनंदवर ब्लेम करत असतो. म्हणून समर अंशूला मारणारही असतो, पण तो हात आवरता घेतो. तेव्हा अंशू बोलतो की मार दादा मला, तू आता मला मारूही शकतोयस, पण याने सत्य बदलणार नाही म्हणून. तेव्हा तेव्हा मल्लिका बोलते की एक काम करूया ना, आपण CCTV फुटेज मागून घेऊया.
ॲटलिस्ट त्याच्याने कळेल ना. तेव्हा समर पटकन समर सोनाराला फोन करतोस, तिथून CCTV फुटेज मागवतो. CCTV फुटेजमध्ये आनंदने हार घेतलेला असतो हे दिसतोय. तेव्हा मल्लिका सरळ बोलते की आनंद म्हणजे हा हार रस्त्यातल्या रस्त्यात गहाळ झाला आहे का? तेव्हा निकिता बोलते की कसं बोलू शकताय तुम्ही असं? अहो काकू, समरला आम्ही किती वर्षापासून ओळखतोय आणि आम्ही का हार घेऊ म्हणून. अंशू बोलतो की ठीक आहे ना मग. तेव्हा आनंद बोलतो की ठीक आहे, तुम्ही झडती घेऊ शकताय. तेव्हा अंशू बोलतो की झडती तर मी घेणारच आहे सगळ्यांची. तेव्हा तो बोलतो की अर्पिता ताई तू निकिता वहिनीची पर्स चेक कर म्हणून. तेव्हा निकिता पर्स देते. अंशू आनंदचे कपड्यांचे खिसे वगैरे चेक करत असतो आणि निकिताची पर्स अर्पिता चेक करत असते. ती तिच्या पर्समधल्या वस्तू फेकत असते. तेव्हा स्वानंदी बोलते की निकिताताई जरा स्वानंदी बोलते की अर्पिताताई जरा व्यवस्थित ना, ही काय पद्धत आहे? तेव्हा अर्पिता तिच्या पर्समधून हार काढते आणि सरळ सगळ्यांना दाखवते. तेव्हा समोर डायरेक्ट गप्पच बसतो. तेव्हा स्वानंदी खूप बाजू घेण्याचा प्रयत्न करते की हे बघा, मला आनंददादा आणि निकिताताईवर पूर्णपणे विश्वास आहे. त्यांना कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करतोय. राजवाडे तुम्ही काहीतरी बोला, तुमच्या मैत्रीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते कोणीतरी. निकिताताई आणि आनंददादा असं नाही करू शकत. पण समर काहीही बोलत नसतो. सगळे तोंडाला हात लावतात. तेव्हा समरला सगळं आनंदची मैत्रीचे या आधीचे सगळे दिवस आठवत असतात. त्याच्या लग्नाच्या दिवस, त्याचे सगळे दिवस आठवत असतात आणि तो आनंद आणि निकितेला बोललो पण असतो की तुम्ही माझ्या आयुष्यात आहे म्हणून मी आहे, तुम्ही जर माझ्या आयुष्यात नसता ना तर मी जगू शकणार नाही. पण समर काहीही बोलत नाही. तेव्हा स्वानंदी बोलत असते की राजवाडे आहो, तुमच्या मैत्रीमध्ये कोणीतरी फूट पाडते, काहीतरी बोला. पण समर एकही शब्द बोलत नसतो. तेव्हा समरला तेही आठवतं की त्याच्या काकूने त्याला सांगितलं असतं की आनंदला पैशांची खूप चणचण आहे. 20, 25, 30 लाखाची त्याला गरज आहे. तो लोन साठी अर्ज करतोय म्हणून. हेही समरला आठवतं. इकडे मल्लिका बोलत असते की आनंद तुला पैशाची चणचण होती तर तू सांगू शकला असतास ना. तेव्हा निकिताही सांगत असते की मला यातलं काहीही माहीत नाही. मला नाही माहिती तो हार माझ्या पर्समध्ये कसा आला ते. तेव्हा असं आनंदी बोलते की निकिताताई तुम्ही शांत व्हा. मला माहिती आहे की तुम्ही असं काहीही करणार नाही म्हणून आनंदी सहानुभूती देत असते. पण समोर अंशूला, मल्लिकाला आणि अर्पिताला यात सगळ्यांना खोटं ठरवायचं असतं. तेव्हा अंशू बोलतो की मला माहिती आहे ना तिच्या पर्समध्ये तो हार कसा आला तो. तेव्हा तो सरळ क्लिप दाखवतो जेव्हा निकिता आनंदला चार्जर देत असते आणि आनंदने गाडीची चावी दिल्यावर निकिता पर्समध्ये ठेवते. तोच व्हिडिओ क्लिप अंशूने काढलेला असतो. तेव्हा अंशू सगळ्यांना मोबाईलमध्ये दाखवतो. तेव्हा निकिता आणि आनंद तिकडे डायनिंग टेबलकडे जातात आणि ते चावी आणि चार्जर एकमेकांचं एक्सचेंज करून ते पर्समध्ये ती चावी टाकत असते. हा सगळा व्हिडिओ शूट केलेला असतो. तेव्हा अंशू बोलतो की निकिताताई सगळ्यांना माहिती की आनंददादा हार घेऊन फिरत होता आणि त्याने निकिता वहिनीच्या पर्समध्ये तो हार टाकला म्हणून. तेव्हा ही सगळी व्हिडिओ क्लिप बघून सगळे शॉक होतात. कोणालाही काही समजत नसतं आणि समोरचा विश्वास आता एकदमच दृढ व्हायला लागतो. हे अंशुमनने टाकलेला डाव बघून मल्लिकालाही हसायला येत असतं, अर्पितालाही हसायला येत असतं. अशा प्रकारे त्यांनी आनंद आणि निकिताला फसवलेलं असतं आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.